नमस्कार माऊली. आयुष्यामध्ये स्थैर्य यायला लागलं की मग आपलं जीवन सुकर झालं असं आपल्याला वाटतं. आपल्याला सगळं काही मिळालं, पण यामुळे आपल्याला एक जाणवत नाही की आपल्याला जर खरंच आपली प्रगती करायची असेल तर जीवन अस्थिर राहणं फार आवश्यक आहे. याचा अर्थ मनशांती नसावी असा नाही, पण एक निरीक्षण असं आहे की जितकी तीक्ष्ण परिस्थिती तुमची परीक्षा बघत असते तितके तुम्ही अधिक घडत जाता. नवनवीन संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये येते. तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत राहतात. आणि माऊली, हे तंतोतंत खरंय की नवीन आव्हानं, नवीन संकट आपल्याला नेहमीच चांगल्या अर्थाने घडवीत असतात, प्रगल्भ करीत असतात. मी कधी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती की तुम्ही एवढ्या हीन पातळीला जाऊन विचार कराल आणि तितकेच हीन कृत्य कराल. दीपश्री, हे तू नाही, तुझे अविचार बोलत आहे आणि त्याकरिता मी तुला दोष देखील देऊ शकत नाही. परंतु इतकेच सांगतो, जे काही घडते आहे त्यातच सर्वांचे भले आहे. काही नाही. याआधी तुम्ही माझ्या पिताश्रींवर आरोप केले होते की त्यांनी घातपात करून हे राज्य लुबाडले, परंतु तुम्ही तर राज्य मिळाल्यावर स्वतःच्या धर्मपत्नीशी घातपात करत आहात. ज्यांनी तुम्हाला सिंहासन दिले, महाराज बनविले, त्यांच्याच पुत्रीचा त्याग करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही हो? तुझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर आता माझ्याकडे नाही. तुझे समाधान होईल असे माझ्याकडे काहीही नाही. परंतु काळ हे एकच तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. त्यामुळे येणारा काळच सांगेल की जे घडले तेच योग्य होते. दीपश्री, ही कुठली वर्तणूक? हा भगवंताचा अपमान आहे आणि माझा देखील अवमान झाला आहे. मी तुला पुरेपूर कल्पना दिली होती की प्रसाद म्हणून नैवेद्यास काय अपेक्षित आहे, तरीही तू सुवर्ण मुद्रा का पाठवल्यास? मी तुझा त्याग करण्याचा निर्णय घेतला. तू हा प्रसाद सोडून निघून जा, एवढीच माझी तुला विनंती आहे.
बाई ग बाई, बाई ग बाई, किती वेळ झाला तरी कष्ट काही संपत नाहीत. कोणी आहे का? कोणी आहे का तिकडं? त्या म्हातारीला हात द्या रे कोणीतरी. माई, आणा ती घागर इकडे, मी वाहून नेते. उगाच या वयात एवढे कष्ट नको तुम्हाला. असू दे, राहू दे. माझं उचव मलाच उचलावं लागणार काय. परंतु एका वृद्ध महिलेची मदत करणे हे देखील माझे कर्तव्यच आहे ना. तेवढेच पुण्य पडेल माझ्या पदरात. देव तुझं भलं करो. कोण म्हणायचीस तू? तुला इथं कधी बघितलं नाही. इथली नाहीस तू. आता काय सांगू, कसली ओळख देऊ तुम्हाला? सध्या तरी मी एक निराधार आहे, इतकंच सांगू शकते. माझं नाव जरी दीपश्री असलं तरी आयुष्यात अंधकार आहे माझ्या. एकेकाळी सुबत्ता अनुभवली आणि आज न खायला अन्न, न राहायला निवारा. अजून नशिबात काय लिहिलंय कोणास ठाऊक. बरी सापडली ही बया तावडीत. तसेही मी कोणाला तर दाशी म्हणून शोधत होतेच. माझ्याने कुठे काम होते आता. हिला खायला अन्न आणि राहायला जागा देते म्हणजे ती आनंदी राहील. आणि मोबदला म्हणून हिच्याकडनं हवं ते काम करून घेते म्हणजे मला देखील विश्रांती भेटेल. माई, अहो काय झालं? तुम्ही एवढ्या शांत का झाला? मला सांगा ना, आपल्याला कुठल्या दिशेने जायचे आहे? चल दाखवते तुला मी. आपल्याच घरी जायचंय. चल. ये काय ग, ठेव तिथं. काय ग, बस. नाव काय तुझं म्हणायचं पोरी? माझे नाव दीपश्री. चांगलं नाव आहे बघ पोरी. तू इथं आलीस, मला सहाय्य केलंस, त्यातून तुला राहायला घर नाही, खायला काय नाही, सगळं तुला देईन बघितलं. पण तू इथं राहिलीस तर ह्या घरात राहा, इथंच खा. फक्त मला तू सांग, या बदल्यात तू मला काय देशील? मी तुम्हाला काय देऊ? कसं आहे पोरी, मी तुला इतकं काय देते की ज्याने तुला जगता येईल. मग तू पण मला काहीतरी दिलं पाहिजे ना. अहो माई, पण माझ्याकडे तुम्हाला देण्यास काही शिल्लक नाहीये. तुम्ही माझी अवस्था बघताय ना. मी पण तेच म्हणते. जेव्हा आपल्याकडे असं वाटतं की काहीच नाही, तेव्हाच खूप काही असतं. फक्त ते दिसत नाही आपल्याला. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? अगं म्हणजे तुझ्याकडनं मला फार काही नको. फक्त मी जे काही सांगेल की नाही काम, तेवढीच ऐक. म्हणजे भांडी घास, पाणी आण, स्वयंपाक कर. अहो मला असल्या कामांची सवय नाही. मी कधी केलं नाहीये हे सगळं.
मी एकच विनंती करते की माझ्या भोजनाची सोय करावी. मी इथून निघून जाईल. मला आणखी काही नको. असं कसं ग पोरी? अगं मी तुला तुझ्या आईसारखीच ना. असे कशी तुला सोडून जा म्हणेन? मुलींना आईची सेवा करायची नाही तर कोण करायची? मगाशी तूच म्हटली होतीस ना की ह्या सेवेचं पुण्य लाभेल म्हणून. मग तेच तुला देते असं समज. नाही तर या जगात माझं कुणी नाही. तूच एक आधार आहेस माझा. माझं उर्वरित आयुष्य सुखाचं जावं एवढीच अपेक्षा आहे बघ माझी. अहो माई, तुम्ही रडू नका ना असं. मी आहे ना. मी नाही तुम्हाला एकटं बसू देणार. मी थांबेन इथे तुमच्यासोबत. तुमच्यासाठी, तुमच्या सोबत. होय ना व? होय. पण मीही तुम्हाला ठणकावून सांगते, मला हे मान्य नाही. हा माझा प्रासाद आहे आणि मी याचा कदापि त्याग करणार नाही. नाही म्हणजे नाही, कदापि नाही. हा माझा अंतिम निर्णय. महाराज, महाराज, काय झाले? काय वार्ता आणली आहेस? महाराणी कशा आहेत? सर्व काही क्षेम आहे ना? चिंता नसावी महाराज. महाराणी दीपश्री सध्या गावात एका वृद्धेच्या घरी आश्रयाला थांबल्या आहेत. आणि आपले गुप्तहेर? आपले गुप्तहेर महाराणींच्या मागावर आहेत. ते त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत. ते असताना महाराणींवर कुठलेही संकट येणार नाही. परंतु महाराणींना ते असल्याचा काही संशय तर नाही ना? नाही महाराज, महाराणींना कुठलाही संशय आलेला नाही. आपण चिंता करू नये. चांगली वार्ता सांगितलीस. ये. माई, माई. काय ग? बाहेर किती ऊन आहे. मला तर फारच थकल्यासारखे होत आहे. 4 पावलं देखील चालणं कठीण झालं. अगं तुझं कष्ट करायचं वयच आहे ते. एवढ्यातच असं कसं करून चालेल? हा, आणि ऊन वगैरे काय नाही बाहेर. आपण आपल्यासाठी पाणी आणतो याच्यासारखं सुख नाही, माहितीये का? जा आतमध्ये ठेव. अगं कार्टे, सत्यानाश हो तुझं. म्हणजे सोन्यासारखी कळशी ती चेपवलीस पार तू. अहो माई, मी इतकी थकले होते, मला माझा तोरच आवरला गेला नाही हो. काही कारण सांगू नको. मला कारण सांगणारी माणसं आवडत नाहीत. जा आतमध्ये चूल पेटव आणि स्वयंपाक कर. दर आत नेऊन ठेव.
घर पेटलं, माझं घर पेटलं, घर पेटलं. आता काय करायचं मी? प्रभू, मी तुमच्या आज्ञेनुसार दीपश्रीचा त्याग केला. तिला मनात नसताना इथून पाठवलं. तिच्यासाठी वाईटपणा घेतला. परंतु प्रभू, ती आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल ह्या कल्पनेनेच डोळ्यात पाणी येते आहे. हे आणखीन किती काळ प्रभू? 16 सोमवारच्या व्रताचा तिच्याकडून अपमान झाला आणि त्याचीच ती शिक्षा भोगत आहे, हे देखील मला मान्य आहे. परंतु हे किती काळ? प्रभू, मी तुम्हाला एकच विनंती करतो, तिच्या आयुष्यातील हा काळ त्वरित संपावा. माझी ही एकच विनंती मान्य करा प्रभू, मान्य करा. मंडळी, मनुष्याचा जन्म हा कायम सुखाच्या शोधासाठी धावत असतो. कधी ते ऐहिक सुख असतं, कधी धनाचं असतं, तर कधी सत्तेचं सुद्धा असतं. खरं म्हणाल तर ईश्वरानं प्रत्येकाला त्याचं ठराविक सुख मापून दिलेलं असतंच. आता जर त्याच्या पलीकडे जाऊन कोणी अधिक हाव धरून सुख मिळवायचा प्रयत्न केला तर अशी शक्यता असते की आता हाती मिळालंय तेही सुख हिरावून घेतलं जाईल. त्यामुळे लोभ न करता समाधानाने आपण जर कार्य करत राहिलं तर भगवंत आपल्याला निश्चित फळ देतो. म्हणून तर म्हणतात मंडळी, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.